नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता देशमुखांच्या घरी गुढीपाडव्याचा सण अगदी थाटात साजरा केला जातो. सर्वप्रथम पार्थ आणि काव्या गुढीची पूजा करतात, तर त्यानंतर जीवा आणि नंदिनी आणि मानिनी ताई, वसू आत्या सर्वच जण गुढीची पूजा करून घेतात. तर मानिनी ताई सर्वांना विचारतात, नमस्कार केलात ना? आता सर्वजण नमस्कार करत गुढी मातेचा आशीर्वाद घेतात. तर त्यानंतर आता जीवा म्हणू लागतो, चला चला, पूजा तर झाली आहे, आता मस्तपैकी श्रीखंडावर ताव मारता येईल. आज मस्त श्रीखंड आणि पुरी खाता येणार आहे. तर पार्थ म्हणतो, हो ना, स्त्री मुक्तीच्या नावाखाली कालपासून मला चक्क्यासारखं बांधून ठेवलं आहे, चला पुया तळायच्या आहेत. असं म्हणत आता पार्थ काव्याला तिथून घेऊन जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानिनी ताई नंदिनीशी काही बोलणार. तर नंदिनी म्हणते, आई मी आले, हा टेबल सेट करून. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. आता मानिनी ताई जीवाला विचारतात, जीवा काय झाले? जीवा म्हणतो, कुठे काय? तर मानिनी ताई म्हणतात, नाही नंदिनीचं काहीतरी बिघडलंय रे, काहीतरी झालंय. ती बघ ना, किती उदास दिसते. पण जीवाला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. जीवा म्हणू लागतो, कुठे काय, उगाच नसत्या गोष्टींचा कसला विचार करतेस तू? मानिनी ताई म्हणतात, नाही जीवा, अरे खरंच मला तसं वाटते. जीवा म्हणतो, नाही तसं काही नाहीये, तू चल इथे ये बरं, आपण एक फोटो काढूया, मस्त गुढीसोबत सेल्फी काढूया. मानिनी ताई म्हणतात, अरे बायकोसोबत सेल्फी काढायचा, तिच्यासोबत फोटो काढायचा. जीवा म्हणतो, काढणार, परंतु अगोदर आईसोबत. असं म्हणत जीवा आणि मानिनी ताई फोटो काढतात आणि त्यानंतर सर्वजण तयारीसाठी निघून जातात. तर दुसरीकडे कॅफेमध्ये पाहायला मिळतं की विजय मतकरी आता रम्याला म्हणतात, तुला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकतेस. रम्या म्हणते, मी नाही, तू विचारलं तरी काहीच हरकत नाही. म्हणूनच विजय मतकरी आता रम्याला म्हणतो, मला एक सांग की तुझा काही पास्ट वगैरे, म्हणजे तुझा अगोदरचं प्रेम वगैरे. तर आता रम्या उत्तर देत म्हणते, प्रेम खरं सांगू का? विजय मतकरी म्हणतो, हो सांग ना. तर रम्या म्हणू लागते, माझं ज्याच्यावर प्रेम होतं तो अजूनही माझ्याच घरी राहतो. आता हे ऐकून विजयला धक्काच बसतो. विजय म्हणतो, काय? आता रम्याच्या बोलण्याचा विजयला काहीच अर्थ कळालेला नसतो. तो रम्याकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण श्रीखंडपुरीची वाट पाहत असतात. आता जीवा मानिनी ताईंना म्हणतो, आई ग, पाहिलंस का, काही वेळापूर्वी, काही मिनिटांपूर्वी आपला फोटो मी सोशल मीडियावर फक्त अपलोड केला आणि आता लाईक्सवर लाईक्सचा पाऊस पडतोय, पाऊस. मानिनी ताई म्हणतात, अरे माझ्यासोबत कसला फोटो टाकतोयस, बायकोसोबत टाक ना. तर जीवा म्हणतो, हो टाकणारच आहे. तर मिथून काका म्हणू लागतात, जीवा, अरे तू अजून बायकोसोबत फोटो सुद्धा नाही काढलास काय रे? जीवा म्हणतो, मिथून काका मी काढणार फोटो आणि टाकणार सुद्धा. असं म्हणत आता जीवा नंदिनीला म्हणतो, चल आता आपण सेल्फी काढूया, परंतु नंदिनी फोटोसाठी नकार देते. म्हणून म्हणते, नाही कशाला उगाच फोटो. जीवा म्हणतो, बघितलत का, आईसोबत फोटो टाकल्यावर बायको लगेच रुसली. अग कसली रुसतीयस? तुझ्यासोबत सुद्धा मी फोटो काढणार आहे. वसू आत्या, हा घे मोबाईल, तू आमच्या दोघांचा फोटो काढ, म्हणजे मला सोशल मीडियावर टाकता येईल. आता जेव्हा वसू आत्यांकडे मोबाईल द्यायला जाणार, परंतु नंदिनी मात्र नकार देते आणि म्हणू लागते, नाही अहो कशाला उगाच तो फोटो वगैरे, म्हणजे हल्ली तर ते सोशल मीडिया नकोच वाटते. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून मानिनी ताईंना जाणवत असते की नक्कीच काहीतरी घडलं आहे. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेयस, एक फोटो तर काढायचा आहे. परंतु नंदिनी फोटो काढायला नकार देते. मानिनी ताई सुद्धा नंदिनीला आग्रह करत असतात, तर आता फोटो काढायचा नसतो आणि म्हणूनच नंदिनी म्हणू लागते, नाही नको, मला फोटो नाही काढायचा आहे. मी एक काम करते, मी काव्याला मदत करते. असं म्हणत नंदिनी आता किचनमध्ये जाणार, परंतु त्याचवेळी काव्या आवाज देत म्हणते, नाही त्याची काहीच गरज नाही.
पार्थ म्हणतो हो ना, गरमागरम पुया आणि श्रीखंड तयार आहे. आता पार्थ आणि काव्या सर्वांसाठी श्रीखंडपुरी घेऊन येतात. आता दोघेही तिथे बसताच पार्थ मुद्दामून म्हणतो लाज वाटली पाहिजे अशा पुरुषांना जे पुरुष बायकांना किचनमध्ये मदत करत नाहीत. तर जीवा म्हणतो हे सगळं तू माझ्याकडे बघून का बोलतोयस, मला कळते हे सगळं काही, तू मला बोलतोयस हो ना. तर मिथुन काका म्हणतात अरे ऐका ना, तुम्ही कसले भांडताय, समोर एवढी गरमागरम श्रीखंडपुरी आहे आणि तुमची भांडणं कसली चालू आहेत. चला श्रीखंडपुरी खाऊयात, मस्तपैकी ताव मारूयात, आय लाईक धिस श्रीखंडपुरी असं म्हणत मिथुन काकांना खाण्याची घाई झालेली असते. तर मानिनी ताई म्हणतात थांबा थांबा, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी ही तशीच सुरुवात करायची आहे. तर पार्थ विचारतो काय मानिनी ताई. म्हणतात तुम्हीच असं मागच्या वर्षी आपापल्या बायकांना पहिला घास भरवला होता, तसाच यावर्षी सुद्धा भरवा. तर आता पार्थ काव्याकडे पाहतो, तर जीवा नंदिनीकडे, तर दुसरीकडे पाहायला मिळत कॅफेमध्ये आता रम्या विजयला म्हणू लागते त्याचं दुसऱ्यांदा लग्न झालं. आता रम्या विजयची माफी मागते आणि म्हणू लागते सॉरी विजय. विजय म्हणतो नाही, खरं तर मला तुझं कौतुक करावंसं वाटलंय, म्हणजे तू तुझ्या मनात असलेल्या भावना तुझ्या प्रेमाबद्दल अगदी मनमोकळेपणाने व्यक्त झालीस. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू किती गोष्टी पचवल्यास आणि तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी मागे टाकून तू मला अगदी पॉझिटिव्हपणे भेटायला आलीस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू तुझ्या मनातील सगळ्या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्यास. या जगात असं कोण असतं ग, कोणीच आजकाल आपलं सत्य किंवा आपल्या प्रेमाबद्दल कोणीच कोणाला काही सांगत नसतं. तर काव्या म्हणते नाही, असतात काही जण माझ्यासारखे अगदी मनमोकळेपणाने समोरच्या समोर आपलं मत व्यक्त करतात, ज्यांना काहीच प्रिटेंड करता येत नाही. जेव्हा माझं पार्थवर प्रेम होतं तेव्हा मात्र माझी जीव देण्याची सुद्धा तयारी होती. पण आता, तर आता विजय विचारतो आता. तर रम्या मनाशीच म्हणते आता तर जीव घ्यायची तयारी सुरू आहे. असं म्हणत रम्याच्या मनात वेगळेच विचार चालू असतात. तर इकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं काव्याला तिच्या पहिला गुढीपाडवा आठवतो. ज्यावेळी काव्याला पार्थ पहिला घास भरवण्यासाठी जातो त्यावेळी मात्र काव्या थांबवते आणि म्हणू लागते मला भरवण्याची काहीच गरज नाही. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि पार्थला म्हणते देशमुख, माझ्या पहिल्या गुढीपाडव्याला मी तुमच्या हातचा पहिला घास खाल्ला नव्हता. मी नकार दिला होता, परंतु यावर्षी या गुढीपाडव्याला मी तर पहिला घास हा तुमच्याच हातचा खाणार आहे. पहिला घास तुम्हीच मला भरवायचा आहे. पार्थ म्हणतो हो का. तर वसू आत्या विचारतात नक्की ना. तर कडुलिंबाची पानं आहेतच. आता काव्याला वसू आत्यांना आणि घरातील सर्वांना तो क्षण आठवतो. वसू आत्या म्हणाल्या होत्या अशा कडू स्वभावाच्या आणि कडू बोलणाऱ्या माणसांना कडुलिंबाचा पालाच खायला दिला पाहिजे. आणि म्हणून काव्याने भरपूर असा कडुलिंबाचा पाला खाल्लेला असतो. आणि तो क्षण सर्वांना आठवताच सर्वजण हसू लागतात. काव्याच्याही डोळ्यासमोर तो क्षण असतो. आता मात्र काव्या शांतच होते आणि इशायानेच पार्थला पहिला घास भरवायला सांगते. त्यावेळी पार्थ अगदी प्रेमाने पहिला घास भरवायला घेतो आणि काव्या अगदी प्रेमानेच पार्थच्या हातून पहिला घास खाते आणि दोघेही खूप खुश असतात. प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. आता या दोघांना आनंदात पाहून मानिनी ताई सुद्धा खूप खुश असतात. तर नंदिनी ज्यावेळी काव्या आणि पार्थकडे पाहते त्यावेळी नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं. जीवा म्हणू लागतो आजकाल वजन इतकं वाढले ना की आता ते मला पेलवतही नाहीये. अरे खरंच. मग काय, तुला सांगतो, काल माझा एक जुना फोटो सापडला आणि त्या फोटोत मी तिला असा छान टेकून उभा आहे. तो फोटो पाहिल्यानंतर असं वाटते तेव्हा मला जाणवलं की माझी ब्युटीफुल मला शोभत नाही रे, आता सूट होत नाही. आता नंदिनी त्याच विचारात हरवून गेलेली असते. तर मानिनी ताई जीवाला म्हणतात जीवा, अरे भरव. जीवा म्हणतो हे काय, तयारी सुद्धा केली आहे. असं म्हणत जीवा आता श्रीखंडपुरीचा पहिला घास नंदिनीला भरवायला घेतो
परंतु नंदिनी खाण्यासाठी नकार देते आणि म्हणू लागते नाही. नको आता नंदिनी अशी का वागत आहे, कोणाला काहीच कळत नाही. तर आता पार्थ म्हणू लागतो, ओ लग्नात आपण जो काजू कतलीचा खेळ खेळला होता ना, तो खेळ खेळण्याच्या मूडमध्ये दिसतायत ना नंदिनी, असं म्हणत पार्थ मस्करी करतो. मानिनी ताई म्हणतात, गप्प रे. तर जीवा म्हणतो, हो मला सुद्धा आता असंच वाटायला लागलं आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं चकाचक बाई, तुझ्या आवडती श्रीखंडपुरी आहे आणि हो, तुझा आवडता पसारेवाला सुद्धा आहे, त्यामुळे आ कर घे ब्र पहिला घास. परंतु नंदिनी नकार देते आणि मोठ्यानेच म्हणते, नाही, नको, मला नको आहे. जीवा पुन्हा एकदा नंदिनीला आग्रह करतो. नंदिनी म्हणते, प्लीज मला नको आहे. असं म्हणत नंदिनी तिथून उठून रूममध्ये निघून जाते. आता सर्वजण नंदिनीला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु नंदिनी खूप उदास असते आणि ती तिथून निघून जाते. तर आता सर्वजण जीवाकडे पाहतात. जीवा म्हणतो, काही नाही, कशाला रुसली, मलाही माहीत नाही, पण तुम्ही काळजी करू नका. मी असा गेलो आणि असा घेऊन आलो, मी लगेच तिला घेऊन येतो. असं म्हणत जीवा आता नंदिनीला म्हणण्यासाठी, तिला घेऊन येण्यासाठी तिथून निघून जातो. आता पार्थ काव्याला विचारतो की नक्की काय झालंय नंदिनीचं, परंतु काव्याला सुद्धा काहीच माहीत नसतं. मानिनी ताई, काव्या, पार्थ सर्वच जण विचार करत असतात की नक्की नंदिनी अशी का वागत असावी. नंदिनी आतापर्यंत अशी कधीच वागलेली नसते आणि अचानकच तिच्या वागण्यात झालेला बदल तू ऐकलंस ना, ते अगदी खरं आहे. पण पुढे तरी ऐक माझं. मी त्याला अजून काय म्हटलं की एक नाही तर 1000 प्रॉब्लेम्स आहेत. प्रेम करतोय ना, जीव लावलाय ना, मग काय करू. बोललो की नाही मी असं. नंदिनी म्हणते, हो तुम्ही असं बोललात, मी ते ऐकलं आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी, अगं हे सगळं काही मी माझ्या बाईकबद्दल बोलत होतो. मी माझ्या बाईकला किती जीव लावतो, किती जपतो, हे तर तुला माहीत असेलच ना. नंदिनी म्हणते, हो पण तुम्ही असंही म्हणालात, तुम्ही ते वाढलेल्या वजनाबद्दल काहीतरी बोलत होता ते. तर जीवा मात्र आता म्हणतो, हे भगवान, काय करू तुझं. तर जीवा म्हणतो, अगं माझ्या बाईकचे वजन किती आहे हे तुला तर माहीत असेलच ना, तू मागे बसली आहेस ना, मग तुला अंदाज असेल, आणि तरीसुद्धा तू हा गैरसमज करून घेतेस. तर नंदिनी म्हणते, मग तुम्ही ते असं का बोलला होता की फोटोत बघ म्हणून. तर जीवा म्हणतो, मी त्याला हेच म्हटलं की फोटोत बघ म्हणजे तुला अंदाज येईल किती किती वजनाची आहे. तर जीवा म्हणतो, काय आहे नंदिनी म्हणते, मग तुम्ही असं का म्हटलं होतं की माझी ब्युटीफुल मला शोभत नाही. आता जीवा मात्र नंदिनीच्या प्रश्नाची उत्तर देऊन हैराण झालेला असतो. जीवा म्हणू लागतो, अरे बापरे, कुठले कुठले तर्क लावले तिने, एक मिनिट असं म्हणत जीवा आता सगळं काही नंदिनीला समजावून सांगत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, मी त्याला हेही म्हटलं होतं की माझ्यापेक्षा दादा जास्त लक्की आहे, कारण दादाने लग्ना अगोदरच नवीन बाईक घेतली आहे, आठवते ना तुला. आता जीवा नंदिनीला समजावता त्याला हसायला येतं आणि तो खूप हसू लागतो. नंदिनी म्हणते, हसू नका म्हटलं ना मी, प्लीज माझ्यावर हसू नका. मला सांगा, माझं नशीब खराब आहे असं कोणी बाईबद्दल बोलतं का हो. तुम्ही जर असं बोलला तर माझा गैरसमज होणारच ना. असं म्हणत नंदिनीचा झालेला गैरसमज आता जीवाने दूर केलेला असतो, परंतु नंदिनीचा भलत्याच गोष्टीसाठी झालेला गैरसमज पाहून जीवाला मात्र हसायला येत असतं. आता जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, ग ये, ती माझी बायती. असं म्हणत जीवा म्हणतो, अरे देवा, ही वेडाबाई माझ्याच नशिबात आहे. असं म्हणत जीवा नंदिनीला समजावतो आणि म्हणू लागतो, नंदिनी, अगं असं का विचार करतेस आणि असं का म्हणतेस, तू मला शोभत नाहीयेस. अगं नंदिनी, खरंतर कधी कधी मलाच भीती वाटते की मी तुला शोभत असेन की नसेन. अगं सतत माझ्या डोक्यात हेच विचार चालू असतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं नशीब वगैरे काहीही फुटलेलं नाहीये. उलट खरं सांगू का, माझं नशीब फळफळलंय. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि हे खरं तर माझ्यासाठी सगळ्यात अनमोल क्षण आहे.
आणि काय ग अचानकच तू मला नकोशी झालीयस, म्हणजे तू मला आवडत नाहीयेस असा विचार तुझ्या मनात आलाच कुठून? असा कसा विचार करू शकतेस? तू नक्की काय झालंय सांग ब्र. तर नंदिनी म्हणते, त्या आज्जीमुळे. तर आता हे ऐकताच जीवा म्हणतो, आज्जीमुळे? आता हे नवीन कुठलं क्रेक्टर? तर दुसरीकडे रम्यासुद्धा घरी आलेली असते आणि कॅफे मधल्या गोष्टी सांगत म्हणते, खरंच विजय म्हणजे एक क्रेक्टरच आहे. म्हणजे बघ ना ग, तिथे मला तो म्हणतोय मी फक्त फ्रेश ज्यूस घेतो, चहा कॉफी वगैरे काहीच नाही असं मला म्हणत होता. तो तर काव्या रम्याला म्हणू लागते, असू दे ना, काहीच हरकत नाही. अगं रम्या बघ ना, आमच्या लग्ना अगोदर सिनेमन कॉफी म्हणजे काय, ती कशी बनवतात, कशी लागते याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं, परंतु आता यांच्या नादाला लागून मी बनवायलाच काय तर प्यायला सुद्धा लागली आहे आणि ती मला आवडायला सुद्धा लागली आहे. मग अगदी तसंच असतं. त्यामुळे रम्या, आता काही विचार करू नकोस आणि काही लोड घेऊ नकोस. तू सुद्धा हळूहळू शिकशील फ्रेश ज्यूस बनवायला, ज्यूस प्यायला, सगळं काही तुलाही आवडायला लागेल. आता रम्या पाहते तर जीवा आणि नंदिनी तिथे नसतात आणि म्हणूनच रम्या विचारते, हे काय जीवा, नंदिनी कुठे आहे? तर वसू आत्या म्हणतात, अगं काही कळलंच नाही, म्हणजे नंदिनी अशी अचानकच उठून गेली. आता वसू आत्या पुढे काही बोलणार तर मानिनी ताई म्हणतात, अगं ओढ काही झालं नाहीये, जीवा गेलाय, तिला घेऊन यायला येतील दोघं, तू बस ना. तर आता मिथून काका म्हणू लागतात, वसुताई लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून टाका आणि हो लग्नात श्रीखंडपुरीचा बेत तर व्हायलाच पाहिजे. 4 दिवस लग्नाचा कार्यक्रम सुरू राहायला पाहिजे आणि त्यातही 4 दिवस 4 गोडाचे पदार्थ अगदी मस्त अप्रतिम खायला मिळतील. आणि हो आमरस सुद्धा ठेवूया. वसू आत्या म्हणतात, हो मिथून तू म्हणशील तसं, असं म्हणत सर्वजण हसू लागतात. सगळेजण रम्याच्या लग्नाचा विचार करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी जीवाला म्हणते, गोडधोड खाल्याने इतके प्रॉब्लेम होतात, म्हणजे सणवार आल्यानंतर ती तर गोड खातेच. जीवा विचारतो कोण? तर नंदिनी म्हणू लागते, भक्ती होम. म्हणजे बघा ना, आजी म्हणत होता की सण आला की भक्ती गोडच खाते, म्हणजे आत्ताच होळी आली होती, मग होळीला तिने पुरणपोळ्या खाल्ल्यात आणि गुढीपाडव्याला श्रीखंड खाते. पण मलाही कळत नाही, हे सगळं काही आपण सुद्धा सर्वजण करतोच ना, म्हणजे बघा ना, सणावारी गोडधोड खायचं हे तर ठरलेलंच आहे. आणि खरं तर हे सगळं काही आपण लहानपणापासूनच खात आलो आहोत. सण म्हटलं की गोडधोड हे तर आपलं नित्यनियमाचं ठरलेलं असतं. मग आता सांगा, हे अचानक कसं काय बदलायचं? जीवा नंदिनीला म्हणतो, तू आता काय म्हणाली, सणावारीच गोडधोड खायचं असतं आणि आपले पूर्वज काय म्हणायचे, सणादिवशीच गोडाचं खायचं, यातच मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणजे हा कुठे लावायचा हे आपण ठरवायचं असतं. पूर्वीच्या काळी आपल्या घरात असं रोज रोज गोडधोड नाही बनायचं, म्हणजे एखादा सण असेल आणि ते सुद्धा कधीतरी गोडाधोडाचं बनवलं जायचं. तर नंदिनी जीवाला म्हणते, आणि आता तर आपण सर्रास गोड खातो आणि तेही जेवणासोबत लागतंच, म्हणजे जेवणानंतर गोड खावंच लागतं या नावाखाली. तर नंदिनी आपल्याबद्दल सांगत जीवाला म्हणते, कधी कधी मी चहात वरून साखर टाकून सुद्धा चहा पिते. जीवा म्हणतो, पाहिलंय मी? नंदिनी म्हणते, मला तर भक्तीसारखा बन मस्का सुद्धा आवडतो आणि तो मी आवडीने सुद्धा खाते. आणि एखाद्या दिवशी जर शिळं काही उरलं असेल तर आम्ही बायका शिळं फेकून देऊ नये. शिळ जेवण असलं तरी आम्ही खाऊ शकतो या नावाखाली शीळ सप्तमी रोजच साजरी करत असतो. इतरांचे डाएट सांभाळता आमच्या बायकांचे मात्र समतोल असेच बिघडून जातात. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, परंतु आपण या सगळ्याची नवी सुरुवात करायची आहे. आता आपणच या गोष्टी बदलायच्या आहे आणि सुरुवात अगदी तुझ्यापासून. मी आहे तुझ्यासोबत असं म्हणत जीवा नंदिनीचा हात हातात घेतो. तर नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, जीवा, त्या आज्जीसारखा तुम्ही विचार करणार नाही ना? तुम्ही मला सोडून तर देणार नाही ना? तर जीवा म्हणतो, असे फालतू विचार मनात आलेत ना तर नक्कीच तुला सोडून जाईन. असं म्हणत
जीवा नंदिनीचा हात बाजूला करतो आणि तिथून उठून बाजूला जातो. त्यावेळी नंदिनी विचारते, जीवा कुठे चाललात तुम्ही? जीवा म्हणतो, तुला सोडून चाललोय. नंदिनी आता जीवावर उशी फेकून मारते आणि राग व्यक्त करते. जीवा म्हणतो, अगं मस्करी करतोय मी तुला सोडून, मी कुठेही जाणार नाहीये. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हात दे. तर नंदिनी नकार देते. जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि नंदिनीला म्हणतो, हा हात सोडण्यासाठी धरलाय का मी? 1 मिनिट असं म्हणत आता जीवा वजन काटा घेतो आणि नंदिनीला म्हणतो, उभी राहा. नंदिनी म्हणते, नाही नको जीवा, आपण डाएटला सुरुवात करूयात ना? जीवा म्हणतो, हो आपण सुरुवात करायची आहे, परंतु मधलं स्टेशन विसरून चालणार नाही. उभी राहा बरं. परंतु नंदिनी मात्र तिचं वजन चेक करायला तयारच नसते. ती काट्यावर उभी राहायलाच तयार नसते. ती घाबरत असते. नंदिनी म्हणू लागते, मला माहीत आहे ना माझं वजन जास्त वाढलं आहे, त्यामुळे मला भीती वाटते. जीवा नंदिनीला म्हणतो, मी आहे की नाही? आणि तसंही आपल्या व्यतिरिक्त इथे कोणी नाहीये, त्यामुळे उभी राहा बरं. आता नंदिनी जीवावर विश्वास ठेवत त्या काट यावर उभी राहते. जीवा आता नंदिनीचं वजन चेक करत असतो. नंदिनी म्हणते, मला माहीत आहे जास्त वाढलं असणार आहे. जीवा म्हणतो, अरे बापरे. नंदिनी म्हणते, म्हटलं होतं ना माझं वाढलंय ना? जीवा म्हणतो, वाढलंय पण इतकं वाढलं नाहीये. नंदिनी म्हणते, वाढलंय ना म्हणजे माझी भीती खरी ठरली. असं म्हणत नंदिनी पुन्हा अस्वस्थ होते. तिला या वजन वाढीचा खूप त्रास होत असतो. तिला भीती वाटत असते की जीवा आपल्याला सोडून तर जाणार नाही ना? तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं काय चाललंय तुझं हे आता? जीवा नंदिनीला म्हणतो, ये. असं म्हणत जीवा काट्यावर उभा राहतो आणि म्हणू लागतो, वाढलंय खरं, परंतु ते आपल्या प्रेमाचं वजन वाढलंय. दोघांच्याही प्रेमाचं वजन वाढलंय. मग आपण दोघांनी मिळून कमी करूयात. भीतीचं ओझं कायमचं दूर करूयात. भीतीच्या डोक्यावर आपण दोघं मिळून उभे राहूयात. भीतीला पायाखाली ठेवू आणि तरच आपण जिंकू वेडाबाई. असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनी ही जीवाकडे. दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. आता जीवा आणि नंदिनी या दोघांनी एकमेकांना समजून घेतलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता जीवा अगदी प्रेमानेच नंदिनीला पहिला घास भरवतो आणि नंदिनीसुद्धा अगदी प्रेमानेच खाते. तर आता वसू आत्या म्हणू लागतात, पुढच्या गुढीपाडव्याला आता रम्याला सुद्धा कोणीतरी खास भरवण्यासाठी इथे असेलच. तर आता जीवा विचारतो, म्हणजे? तर आता काव्या म्हणू लागते, रम्या मॅडम ज्याला भेटायला गेल्या होत्या त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं आहे. आता हे ऐकल्यानंतर रम्या मनाशीच म्हणते, मी नवरा पसंत करायला गेले नव्हते, तर प्याद शोधायला गेले होते. आता या प्याद्याचा वापर करून मी माझा राजा मिळवणार आहे. आता रम्याचा हा डाव यशस्वी ठरेल का, की आता काव्या आणि पार्थ हा डाव उधळून लावतील? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.